फायनान्स होते की कुठल्या बँका असतात, कुठली कुठली पदं असतात वगैरे. तर त्याचा पुढचा पार्ट मी आज इथं घेऊन आलेलो आहे. ओके. सो हेडिंग दिलेलं आहे मी, नॅशनलाइज बँक्समध्ये IBPS जी परीक्षा घेते ती नॅशनलाइज बँकांसाठी घेते सेपरेटली, ज्याच्यामध्ये 11 बँका येतात. बरोबर आहे. तर ह्या 11 बँकांमध्ये जर तुम्हाला ऑफिसर बनायचं असेल, पुढे जाऊन तुम्हाला मॅनेजमेंट लेवलला जायचं आहे, तुम्हाला मॅनेजर लेवलला जायचं आहे, सिनियर मॅनेजर लेवलला जायचं आहे, म्हणजे सिम्पली मॅनेजमेंटचा जॉब. तर तर हा कसा बनतो, ह्यासाठी काय प्रोसेस असते हे ते मी तुम्हाला डिस्कस करेन. हार्डली 5-6 मिनिटांमध्ये कव्हर जाईल. एक्झाम पॅटर्न काय असतो आणि ह्याला पुढची स्टेज कशी असते हे जरा समजून घ्यायचं आहे. बघा नाव हे तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे की त्याची करिअर ग्रोथ कशी असते वगैरे. तर मागचा व्हिडिओ सर्वांनी नक्की बघा असं म्हणेन मी. ठीक आहे. तर ह्या पदाच्या भरपूर जागा असतात, जसं की प्रत्येक वर्षी अराउंड 5,000 तरी मिनिमम जागा भरून घेते IBPS. आता पुढे बघा, कधी कधी 3,000 पण जागा निघल्या होत्या, 5,000 पण निघल्या होत्या, कोणत्या काळी 10,000 पण जागा निघल्या होत्या. तर याच्या जागा इयर टू इयर चेंज होत जातात. तर ह्या वर्षी तर डेफिनेटली चांगल्या जागा असतील असं आपण म्हणूया. ठीक आहे. आता सर्वप्रथम आपण यांचा एक्झाम पॅटर्न समजून घ्यायचं. तर ह्या परीक्षांना तुम्हाला क्रॅक करायचं असेल तर परीक्षा कशी असते बघा. नॉर्मली 5 विषय असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. एक रिझनिंग असतं, एक कॉन्ट असतं, एक इंग्लिश असतं, एक करंट अफेअर्स किंवा त्याला जनरली बँकिंग टू फायनान्स रिलेटेड न्यूज असतात आणि कॉम्प्युटर. असे 5 विषय तुम्हाला कन्सिडर करून सिलेबस दिला जातो. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल तुमचे इथे प्रिलिम्स होणार. ऑफिसर बनायचं म्हटलं तर प्रिलिम्स होणार. तर प्रिलिम्स कशी असते बघा इथे एक्झाम पॅटर्न मध्ये. तर प्रिलिम्स असते तुमची 3 विषयामध्ये. तर 3 विषयांना घेऊन तुमची प्रिलिम्स होते. तर एक आहे रिझनिंग, एक आहे क्वांट म्हणजे गणित आणि एक आहे इंग्लिश. तर रिझनिंग 35 मार्काला असतो, 35 मार्क्स 35 क्वेश्चन, 20 मिनिटाला सेक्शनल वेळ असतो. की RRBला असं होत नाही, रिजनल रुरल बँक्सना तिथं कंपोजिट टाइम असतो 45 मिनिटं. पण इथं सेक्शनल वेळ आहे, एवढ्या वेळेमध्येच हे तुम्हाला करायला पाहिजे, कारण हा ऑटोमॅटिकली सेक्शन लॉक होतो आणि पुढे जातो. ओके. तर रिझनिंगला 20 मिनिटच दिलेत, त्याच्यामध्ये 35 क्वेश्चन आहेत. कॉन्टला बघू शकता तुम्ही, कॉन्ट म्हणजे गणित, ह्याला पण 35 क्वेश्चन आहेत आणि 20 मिनिटच आहेत. आणि इंग्लिशला 30 क्वेश्चन आहेत आणि 20 मिनिटं आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, एक क्वेश्चन 1 मार्काचा असतो, म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन तुमचे 100 होतात आणि वेळ तुमचा कॅल्क्युलेट केला तर 60 मिनिटं वेळ होतो. म्हणजे शॉर्टमध्ये असं समजायचं आहे, प्रिलिम्स ही 1 तासाची असते आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असतात 100. ओके. आणि हे तुम्ही पास झाला, एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट येतो काही दिवसामध्ये, तर विदिन 7 to 10 डेज मध्ये किंवा 15 डेज मध्ये मॅक्झिमम धरून चला की तुमचा रिझल्ट येतो. आणि रिझल्ट मध्ये जर तुम्ही पास झाला तर तुमची सेकंड स्टेज असते, मेन्स होते, परत मुख्य परीक्षा होते तुमची. आता मुख्य परीक्षा कशी असते बघा, इथे बघू शकता तुम्ही. तर मुख्य परीक्षा मेन एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला हे सगळे विषय बघायला मिळते, जे प्रीला होते ते वापस मेन्सला असतात. पण आता फरक काय पडतो, लेवल ऑफ डिफिकल्टी वाढते, अवघड बनते. कारण प्रिलिम्सला काय होतं, मेजर जंक जे आहे ती बाहेर पडते. अशीच मुलं फॉर्म भरलेले असतात काही जण, तर तोडका मोडका अभ्यास केलेला असतात. तर जे फेल होतात, पोस्ट अकॉर्डिंग टू पोस्ट जेवढ्या रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तेवढेच मुलांना ते क्वालिफाय करतात. आणि जी खरोखर चांगले अभ्यास केलेली मुलं आहेत तर ती पुढच्या स्टेजला पोहोचतात मेन्समध्ये. आता मेन्स डेफिनेटली टफ असणार आहे, म्हणजे मेन्सला ऍक्च्युअल नॉलेज व्यवस्थित तुमचं चेक केलं जातं. मेन्सला विचारण्याची पद्धत वेगळी असते आणि प्रीला विचारण्याची पद्धत वेगळी असते. तर मेन्सला कन्सेप्टला फार इम्पॉर्टन्स दिलं जातं आणि प्रीला ट्रिक्सला फार इम्पॉर्टन्स दिलं जातं. ट्रिक्सला म्हणजे काय, कारण कमी वेळेमध्ये तिथं 100 क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत एका तासामध्ये, म्हणजे तुमच्या मेथड्स एकदम स्ट्रॉंग असायला पाहिजे, पटपट उत्तर काढता आली पाहिजे. तर अॅक्युरसी विथ स्पीड पाहिजे. प्रिलिम्सला पण पाहिजे, मेन्सला पण पाहिजे. पण मेन्सला जेव्हा तुम्ही येता तर मोर इम्पॉर्टंट काय आहे, कन्सेप्च्युअली गेला पाहिजे. कारण तुम्हाला ती कन्सेप्टच माहित नसेल तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येणारच नाही. कारण क्वेश्चन फार लेंदी असतात, म्हणजे गणित उत्तर एवढं मोठे मोठे गणित असतात. तर ते वाचून सॉल्व्ह करायचं म्हटलं तर स्टँडर्ड टायमिंग त्याचा बराच लांब होऊ शकतो. तर त्यासाठी मेन्सचा जो कट ऑफ आहे मी तुम्हाला हार्डली सांगायचा प्रयत्न करेन. अराउंड मला वाटतं काहीतरी IBPS POचा लास्ट इयरचा कट ऑफ काहीतरी 63 च्या आसपास होता, आउट ऑफ मेन एक्झाम मध्ये 225 टोटल, 200 अधिक डिस्ट्रिक्टिव्ह 25 ह्यानुसार सगळं धरला तर मी म्हणेन की जर 30 to 35% च्या आसपास पण कट ऑफ याचा लागत नाही मेन्स. आणि प्रीचा केला तर तुम्ही 54 च्या आसपास काहीतरी कट ऑफ होता. तर प्रीला कट ऑफ जास्त लागतो, मेन्सला कट ऑफ कमी जातो, कारण सगळ्यांचेच क्वेश्चन्स कमी अटेम्प्ट होतात, कारण लेवल ऑफ डिफिकल्टी फार असते. आणि लेवल ऑफ डिफिकल्टी जास्त आहे म्हणजे तुम्हाला अवघड झाला म्हणजे इतरांना पण तो अवघड जाणार, आणि त्यानुसार कट ऑफ ऑटोमॅटिकली कमी येतो. त्यामुळे मेन्सला गडबड नाही करायची. मेन्सला क्वेश्चन पकडला की त्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे, ही मानसिकता पाहिजे, नाही तर प्रॉब्लेम होणार मग. ओके, क्लिअर आहे. आता पुढे बघा, आता याचा मी एक्झाम पॅटर्न तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. पहिला विषय तर रिझनिंग आणि कॉम्प्युटर म्हटले त्याने. तर ह्या परीक्षेमध्ये कॉम्प्युटरला वेटेज नाही आहे तसं. तर रिझनिंग आणि कॉम्प्युटर म्हणजे 45 क्वेश्चन 60 मार्क्स असतात. त्या 45 क्वेश्चन मध्ये हार्डली 43-44 क्वेश्चन तर रिझनिंगचेच असतात. एखादा क्वेश्चन कुठेतरी चुकून तुम्हाला कॉम्प्युटरचा बघायला मिळेल, नाहीतर कॉम्प्युटरचे क्वेश्चन नसतात. पण काय करायला, आधी विचारत होते, आता तर विचारचं बंदच केले. तर जवळजवळ रिझनिंगच सगळा प्रकाराचं म्हणू शकता तुम्ही. तर 45 क्वेश्चन वेटेज जास्त आहे, 1 मार्काला एक क्वेश्चन नाही आहे, तर जास्त मार्क 1 पॉईंट समथिंग मार्काला क्वेश्चन पडतील तुम्हाला. तर 45 आणि 60 मार्क्स आहेत. 45 क्वेश्चन 60 मार्क्स आणि 60 मिनिटं वेळ आहे याला, 60 मिनिटं वेळ आहे. पुढे इंग्लिश सेक्शन आहे बघा, 35 क्वेश्चन आहेत, 40 मार्क्स आहेत आणि ह्याला वेळ तुम्हाला 40 मिनिटं वेळ आहे. पुढे DI म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन, हे मी रेफर करतो. एक सेकंड, तुम्ही प्री आणि मेन्सचा फरक बघू शकता इथे, प्री आणि मेन्स मधला. हे बघा, प्रीला
कॉन्ट असा शब्द वापरले आहेत त्यांनी आणि मेन्सला कॉन्ट असा शब्द वापरलेला नाही. DI अँड अनालिसिस म्हटले म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस असं अर्थ आहे. म्हणजे मेन्सला कॉन्टला विचारण्याची पद्धत बदलते. DIला इम्पॉर्टन्स जास्त देतात ते डेटा इंटरप्रिटेशन. जे आपण प्रिलिम्सला अभ्यास करतो पाय चार्ट, टेब्युलर, लाईन ग्राफ, बार ग्राफ, तर हे सिंपल आहे, प्रकार आहेत ते. पण मेन्सला जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा ते कन्सेप्च्युअली पकडलं जातं. म्हणजे टॉपिक बेस्ड DI वगैरे येतात. तिथं जास्त कन्सेप्टला इम्पॉर्टन्स दिलं जातं. त्याच्यात ते क्वेश्चन्स लेंदी होतात. लक्षात आलं? त्यामुळे विचारण्याची जी पद्धत आहे ती DIच्या माध्यमातून येत आहे. तर मी म्हणेन की डेटा इंटरप्रिटेशन अनालिसिसला इम्पॉर्टन्स जास्त द्यावं तुम्ही जेव्हा तुम्ही मेन्सला जाता. तर एखाद्या टॉपिकला धरून पण DI येऊ शकतो. तर हा असा प्रकार आहे. ठीक आहे. तर याचे 35 क्वेश्चन असतील आणि वेटेज किती आहे बघायचं 60 मार्काचं. आणि अगेन याला वेळ किती दिलाय तुम्हाला 45 मिनिटं. लक्षात आलंय? 45 मिनिट्स इथे वेळ आहे. आता पुढे बघा जनरल अवेअरनेस सेक्शन आहे ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो, बँकिंग अँड फायनान्स म्हणतो. तर याचे तुम्हाला 40 क्वेश्चन बघायला मिळतात. 40 मार्क्स आहेत आणि 35 मिनिटं याला वेळ आहे. म्हणजे ह्यानुसार करंट अफेअर्स म्हणजे काय? बरेच जण म्हणतील सर काय वाचायचं याच्यामध्ये? तर शेवटच्या 6 महिन्यापर्यंत तुम्ही प्रेफरन्स द्या वाचायला. म्हणजे बँकिंग अँड फायनान्सचे रिलेटेड आणि ओव्हरऑल कंप्लीट न्यूज मागच्या 6 महिन्याच्या तुम्ही वाचायला. टू बी ऑन द सेफ साइड मी 6 मंथ्स म्हणायला लागलोय. जर मागचे 3-4 महिने केला तरी हे मोर दॅन इनफ आहे. कारण IBPS जास्त करून 3-4 महिन्यातला विचारायचा प्रयत्न करते. हा कधी-कधी मागं पण जाते. पण 6 महिन्याचं तुम्ही करून ठेवावं. तुम्हाला नक्कीच ह्या सेक्शनमध्ये स्कोर करता येतो. आता काय वाचावं? याच्यावरती कसा सिलेबस असतो ह्याच्यावरती एक मी वेगळा व्हिडिओ आणतो. पण चालू घडामोडी असं म्हणू शकता आणि स्पेशल रेफरन्स असतो जास्त करून करंट अफेअर्सचा बँकिंग अँड फायनान्शियल न्यूज करतील ह्या सर्व प्रकारामध्ये. आणि बाकीच्या गोष्टी ते विचारतात. कुठल्या पदावरती कोण अपॉइंटमेंट झाले, जसं की आता जनरल इलेक्शन झालं, तर कॅबिनेट मिनिस्टर बनतात. तर कुठल्या कॅबिनेट मिनिस्ट्रीला कुणाला मंत्री केलेलं आहे वगैरे असे काही प्रश्न जनरल किंवा नॅशनल न्यूज, इंटरनॅशनल न्यूज काय विचारतील इथे. तर ह्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो. तर 6 महिन्याच्या घडामोडी तुम्हाला इथं वाचायचं आहे. UPSC मध्ये आणि बँक एक्झाम मध्ये काय फरक आहे बघा. UPSC मध्ये जनरल स्टडी असतं ज्याला आपण GS म्हणतो. बरोबर आहे. आणि बँक एक्झाम मध्ये GS नसते, तर करंट अफेअर्स असतं. म्हणजे चालू घडामोडीला धरून इथं क्वेश्चन्स बनतात तुमचे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. तर असे टोटल किती क्वेश्चन होतात बघा. 155 क्वेश्चन झाले इथे आणि वेटेज किती आहे तुमचं 200 मार्काचं. कारण मार्क जास्त आहे तिथे. तर 155 क्वेश्चन 200 मार्क्स आहेत आणि ह्याला वेळ किती दिलाय तुम्ही इथे बघू शकता. 3 तास वेळ दिला. वेळ किती आहे टोटल 3 तास. म्हणजे 3 आवर्स टोटल पेपर होतो तुमचा ऑब्जेक्टिव्ह. हे सगळं ऑब्जेक्टिव्ह चालू आहे. आणि ह्याच्यानंतर लगेच दुसरा सेक्शन चालू होतो तुमचा. त्याला डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश म्हणतात. डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश हे क्लर्कला नाही, हे ऑफिसरलाच आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश मध्ये तुम्हाला लेटर आणि एक एसे दिला जातो. म्हणजे हे डिस्क्रिप्टिव्ह आहे, कीबोर्ड टायपिंग. ओके. आधी पेन अँड पेपर होतं फार वर्षापूर्वी. आता कीबोर्ड टायपिंग आहे. कीबोर्ड टायपिंग म्हणजे तुम्हाला हे बघा किती 2 क्वेश्चन आहेत, एक एस आणि एक लेटर आणि मार्क्स तुम्हाला किती दिले 25 आणि वेळ किती आहे बघा अर्धा तास. अर्धा तासामध्ये तुम्हाला लेटर आणि एसे कंप्लीट करायचा असतो. तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. का हे डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश महत्वाचं आहे? का तुम्हाला लेटर लिहिता हवं ऑफिशियली किंवा तुम्हाला एसेज वगैरे डिस्क्रिप्टिव्ह नॉलेज तुमचं चांगलं असावं असं विचार केला जातो एक्झाम घेणाऱ्या बॉडीकडून. तर मी म्हणेन की नक्कीच तुम्हाला हे आलं पाहिजे. म्हणजे इथं ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर किती मार्काची एक्झाम आहे सांगा मला? किती मार्काची एक्झाम होते तुमचे इथे? तर ओव्हरऑल तुमचे बनतात क्वेश्चन सगळं म्हणून कॅल्क्युलेट केलं तर हे 200 अधिक 25 आणि हे 3 तास आणि हे अर्धा तास. म्हणजे टोटल झाले किती तुमचे 3.5 तासाचा पेपर होते तुमचा. 3.5 तासाचा पेपर होतो. ठीक आहे, क्लिअर आहे? इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला? आणि हे जर तुम्ही क्वालिफाय झाला, तर तुमची थर्ड फेज होते. थर्ड फेज म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? मुलाखत म्हणतो. म्हणजे ऑफिसरला 3 स्टेज असतात. कुठले प्रिलिम्स, मेन्स आणि काय इंटरव्ह्यू. तर प्रिलिम्स पास झाला तर पुढची स्टेज काय असणार आहे तुमची? मेन्स असणार आहे. आणि मेन्स पास झाला तर पुढची स्टेज काय असणार आहे तुमची? इंटरव्ह्यू असणार आहे. म्हणजे मुलाखत क्लिअर केला तरच तुमचं सगळ्या गोष्टी झाल्यात आणि सिलेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही जाताय. मुलाखत होते क्लिअर, तसं काही जास्त आवड नसते. पर्सनॅलिटी डेव्हलप केला तर डेफिनेटली चांगले मार्क्स पडतात. तर तुम्ही कधीही पहिला एक्झामचा विचार करावा असं म्हणेन मी. आणि ह्याचा अर्थ असं नाही की इंटरव्ह्यूला कमी महत्त्व द्यायला पाहिजे. कारण इंटरव्ह्यूमध्ये हुशार मुलं बाहेर पडतात. राईट. तर ह्या केसमध्ये पर्सनॅलिटी स्वतःची डे 1 पासून डेव्हलप करायचा प्रयत्न करा. आणि 80-20 पॅटर्न असतो. एक्झामला 80% वेटेज देतात ते आणि मेन्सला 20% वेटेज देतात. ओके. अशा पद्धतीने 100 मार्क पैकी तुमचं सिलेक्शन होतं. तर मी म्हणेन की नक्कीच दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक्झाम पण महत्त्वाचं आहे आणि मुलाखत पण महत्त्वाची आहे. तर ओव्हरऑल हे सर्व गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत IBPS POला. ओके. आणि याचा जो फायनल रिझल्ट आहे हा कधी लागतो? 1 एप्रिलला लागतो प्रत्येक वर्षी. प्रत्येक वर्षी 1 एप्रिलला लागतो. त्यामुळे 1 एप्रिल ही IBPS साठी रिझल्टच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे. जे IBPSला मुलं क्वालिफाय झालेले असतात. मग ते क्लर्क असेल, PO असेल किंवा ESO असेल. RRBचा रिझल्ट हा जानेवारीमध्ये लागतो. पण अदर दॅन RRB तुमचा रिझल्ट हा 1 एप्रिलला लागतो. लक्षात आलंय? तर अशा पद्धतीनं आपण याची तयारी करू शकतो. तर याचा सिलेबस काय आहे याला आपण डिकोड करूया लवकरच. ओके. तर तुम्ही याचा सिरियसली अभ्यास करावा असं म्हणेन मी. कारण ही सगळ्यात चांगली संधी आहे बँकिंग सेक्टरमध्ये. कारण ह्याच्या अदर दॅन ह्या ज्या पोस्ट आहेत त्या क्लरिकल पोस्ट असतात. ओके. आणि ऑफिसर बनण्याचा एक चांगला चान्स तुम्हाला गावू शकतो आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही एन्जॉय करू शकता तुमच्या पर्सनल लाईफ सोबत. ठीक आहे. आफ्टर सक्सेसफुली क्रॅकिंग द एक्झाम. ओके. तोपर्यंत आपण इथं थांबूया. लवकरच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत. ओके. थँक्यू.